Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 6 जानेवारीचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या ही 10 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. बघूयात आजच्या सिरीजमधील प्रश्न क्रमांक पहिला. खालीलपैकी कोणाला वसुंधरा सन्मान जाहीर करण्यात आला? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, विजय जरधारी. या पुरस्काराबद्दलची अधिक माहिती बघूयात. वसुंधरा सन्मान विजय जरधारी यांना जाहीर झालेला आहे. ते उत्तराखंड राज्याचे रहिवासी आहेत आणि शाश्वत जमीन व्यवस्थापन तज्ज्ञ व एक शेतकरी आहेत, हे पण लक्षात असू द्या. हा पुरस्कार जाहीर कोण करतं? किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. वसुंधरा सन्मान जसा महत्त्वाचा आहे तसाच वसुंधरा मित्र हा पुरस्कार पण महत्त्वाचा आहे. हा पुरस्कार डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी हैदराबाद यांना जाहीर करण्यात आलेला आहे. तुम्हाला एक तर वसुंधरा मित्र पुरस्कार विचारतील किंवा वसुंधरा सन्मान विचारतील. किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवाचे आयोजन 9 ते 12 जानेवारी 2024ला करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 2 व्यक्तीने केलेले आहे. एक म्हणजे जेसन टेलर आणि दुसरा आहे बिट्ट सेहगल. यावर अपेक्षित प्रश्न काय आहेत ते बघा. नुकताच वसुंधरा सन्मान कोणाला जाहीर करण्यात आला? त्याच्यानंतर विजय जरधारी हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत? तर उत्तराखंड. तसेच विजय जरधारी हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? शाश्वत जमीन व्यवस्थापन तज्ज्ञ आणि शेतकरी. वसुंधरा मित्र पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? किंवा डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी ही कोणत्या शहरात आहे? तर हैदराबाद. किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? असे 5 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2. नुकताच भारताने कोणत्या संघाला हरवून सर्वात कमी चेंडूत कसोटी सामना जिंकण्याचा विश्वविक्रम नोंदविला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, दक्षिण आफ्रिका. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांची कसोटी सिरीज चालू आहे. याच्यात टोटल 2 मॅचेस आहेत. एक भारताने जिंकली आणि एक साऊथ आफ्रिकेने जिंकलेली आहे. भारताने जिंकला सर्वात लहान कसोटी सामना. भारताने हा सामना 642 चेंडूत जिंकलेला आहे. भारताने तिसऱ्यांदा 2 दिवसामध्ये कसोटी जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे. हा सामना भारत वर्सेस दक्षिण आफ्रिका या 2 संघांमध्ये खेळवला गेला होता. ठिकाण आहे केपटाऊन. आणि केपटाऊन येथे कसोटी जिंकणारा रोहित शर्मा हा पहिलाच आशियाई कर्णधार आहे. हे स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. भारताने सर्वात कमी चेंडूत कसोटी सामना जिंकण्याचा विश्वविक्रम केला. ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. मालिकावीर हा सन्मान मोहम्मद सिराज यांना जाहीर झाला. तर मालिकावीर हा पुरस्कार जसप्रीत बुमराह आणि डीन एल्गर यांना जाहीर झालेला आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा की भारताने सर्वात लहान कसोटी सामना कोणत्या संघाविरुद्ध जिंकला? तर दक्षिण आफ्रिका. हा सामना कोणत्या ठिकाणी झाला ते महत्त्वाचं आहे, केपटाऊन. केपटाऊन येथे कसोटी जिंकणारा आशियाई पहिला कर्णधार कोण आहे? तर रोहित शर्मा. आणि जर अवघड प्रश्न जर विचारला तर याचा मालिकावीर किंवा सामनावीर हे विचारतील, पण हे विचारण्याचे चान्सेस कमी आहेत. तुम्हाला वरचे 3च प्रश्न अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे. नुकताच कोणाला स्वर चैतन्य या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, ए व बी दोन्ही. म्हणजेच डॉक्टर मिलिंद इंदुरकर आणि डॉक्टर आशिष रानडे यांना स्वरचैतन्य या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. या पुरस्काराबद्दलचे काही स्टेटमेंट आहेत ते बघा. इंदुरकर व रानडे यांना स्वरमेत आर्ट फाउंडेशनचा पुरस्कार. स्वरचैतन्य या राज्यस्तरीय पुरस्कार 2 व्यक्तीला जाहीर झाला. एक म्हणजे मिलिंद इंदुरकर, हे गायक आहेत आणि नागपूरचे रहिवासी आहेत. संगीततज्ञ आशिष रानडे जे की नाशिकचे रहिवासी आहेत. हा पुरस्कार जाहीर कोण करतं? स्वरमेत आर्ट फाउंडेशन. आणि हा पुरस्काराचा समारंभ 21 जानेवारी 2024ला आयोजित करण्यात येणार आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा. स्वरचैतन्य या राज्यस्तरीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? मिलिंद इंदोरकर
यांना कोणत्या क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळाला, तर गायक. आणि ते कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत, असा एक प्रश्न येऊ शकतो. आशिष रानडे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, तर संगीत तज्ज्ञ. आणि ते कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत, असा एक प्रश्न येऊ शकतो. स्वर चैतन्य या राज्यस्तरीय पुरस्कार कोणत्या संस्थेमार्फत दिला जातो, तर स्वरमेघ आर्ट फाउंडेशनच्या तर्फे. असे 4 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4. 1000 स्त्री पुरुषांमागे जन्माला येणारी सर्वाधिक मुले असणाऱ्या देशात अव्वल क्रमांकाचा देश कोणता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, नायजर. सुरुवातीचे 3च देश घेतलेले आहेत आपण, कारण आपल्यासाठी भारत महत्त्वाचा आहे. यामध्ये 1000 स्त्री पुरुषांमागे जन्माला येणारी सर्वाधिक मुले. 1 नंबरला नायजर, इथे सरासरी 45.29 मुले जन्माला येतात. 2 नंबरला युगांडा, 3 नंबरला सोमालिया आणि भारताचा क्रमांक कितवा आहे, तर 12वा. भारतात 1000 स्त्री पुरुषांमागे सरासरी 16.42 मुले जन्माला येतात. आणि ही आकडा पण महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, कारण त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. सर्वात तळाला म्हणजे 23व्या क्रमांकाला आहे हाँगकाँग. ही आकडेवारी जागतिक बँकेची आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा. 1000 स्त्री पुरुषांमागे जन्माला येणारी सर्वाधिक मुले कोणत्या देशात आढळतात, तर नायजर. या यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, 12वा. आणि भारतात सरासरी प्रमाण किती आहे, तर 16.42%. आणि ही आकडेवारी कोण जाहीर करतं, असे 3 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. सोबतच जो तळाचा देश आहे तो पण लक्षात असू द्या तुम्ही, कारण जर 2 स्टेटमेंट विचारली तर त्याच्यात तुम्हाला महत्त्वाचा असेल तो. समोरचा प्रश्न बघूयात आता. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणाला महादेव बलवंत सेवागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, कांचन परळेकर. या पुरस्काराबद्दलची अधिक माहिती बघा. कांचन परळेकर यांना महादेव बलवंत सेवागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कांचन परळेकर यांचं कार्य बघा. कोल्हापूर जिल्ह्यात उद्योजकतेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्याचे कार्य ते करतात. आणि हा पुरस्कार जाहीर कोण करतं, तर नातू फाउंडेशन. यावर 3 प्रश्न अपेक्षित आहेत. पहिला म्हणजे महादेव बलवंत सेवागौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले. दुसरा, कांचन परळेकर यांचे कार्य कशाशी संबंधित आहे, तर महिला सक्षमीकरणासाठी. आणि कोणत्या जिल्ह्यातील आहेत त्या, तर कोल्हापूर जिल्ह्यात ते हे कार्य करतात. आणि हा पुरस्कार कशाच्या मार्फत दिला जातो, तर नातू फाउंडेशनच्या मार्फत. समोरचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणाला सेवावर्ती कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, परमेश्वर काळे. याबद्दलची अधिक माहिती बघा. परमेश्वर काळे सेवावर्ती कार्यकर्ता पुरस्कार यांचे कार्य पण महत्त्वाचे आहेत. सोलापूर जिल्ह्यात आव्हानात्मक परिस्थितीमधील पारधी समाजातील मुलांसाठी ते शैक्षणिक कार्य करतात. आणि हा पुरस्कार पण नातू फाउंडेशन यांच्यामार्फतच दिला जातो. यावर अपेक्षित प्रश्न बघा. परमेश्वरन काळे सेवावर्ती कार्यकर्ता पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला, तर परमेश्वरन काळे यांना. त्यांनी कोणत्या समाजाच्या मुलांसाठी शैक्षणिक कार्य करतात, तर पारधी समाजाचा. हे लक्षात ठेवा एक. आणि हा पुरस्कार कोणामार्फत जाहीर करण्यात येतो, असे 3 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7. हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे. ST महामंडळ उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, माधव कुसेकर. आणि यापूर्वी या पदावर शेखर चन्ने हे कार्यरत होते. यावर हा एकच प्रश्न अपेक्षित आहे, त्याच्यामुळे आपण ॲडिशन माहिती घेतलेली नाही आहे. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यावर स्टेटमेंट बेस प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. भारतात 2023 सालात अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षमतेत किती गिगावॅटने वाढ झाली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, 13.5 गिगावॅट. हा आकडा महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. यासंबंधीची अधिक माहिती बघा. भारतात 2023 सालात अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षमतेत 13.5% गिगावॅटने वाढ झालेली आहे.
तर सौर ऊर्जा निर्मितीत 284 मेगावॅट एवढी भर पडलेली आहे. देशात आत्तापर्यंत 40,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती क्षमता स्थापित झालेली आहे. सध्या भारत पवन ऊर्जा निर्मितीत चौथा आणि सौर ऊर्जा निर्मितीत 5व्या क्रमांकावर आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा. भारतात 2023 सालात अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षमतेत किती गिगावॅटने वाढ झाली? तर 13.5%. सौर ऊर्जा निर्मितीत किती भर पडली? तर 284 मेगावॅट एवढी भर पडली. पवन ऊर्जा निर्मिती क्षमतेत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? चौथा. पवन ऊर्जा निर्मितीत चौथा आणि सौर ऊर्जा निर्मितीत भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर 5वा. असे 4 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळाने एरी रेशीम स्पिनिंग प्लांट कोठे स्थापित करीत आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, मुशालपूर, आसाम. आणि आजच्या सिरीजमधला आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. भारताच्या शेजारच्या कोणत्या देशाने आपल्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणजेच EEZ मध्ये चीनी संशोधन जहाजांवर 1 वर्ष बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, श्रीलंका. तुम्हाला विचारलेल्या कालच्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा आता. कालचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला जाणार आहे? याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर डी, पुणे. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, खालीलपैकी कोणाच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात 3 जानेवारी बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.